महापरीक्षेची एक्झाम फेब्रुवारी एंडमध्ये एक्सपेक्टेड आहे. थोडंफार इथे डेटबद्दल अजून कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. अभ्यास करून आपल्याला असं वाटत असतं की आपला अभ्यास झाला की नाही झाला. एप्रिलच्या आधी ती एक्झाम होणार नाही. त्याच्यामुळे कमीत कमी तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने शिल्लक आहेत. फक्त ITI जरी झालेलं असेल, ॲप्रेंटिस नसेल, आउटसोर्सिंग नसेल, कुठलाच अनुभव नसेल तरी तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही एक्झाम आरामात क्रॅक करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. ITIसाठी अतिशय जम्बो भरती मागच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये महापारेषणमध्ये सुद्धा आलेली आहे. साधारण 2500 ते 2600च्या रेंजमध्ये वॅकन्सी आलेली आहे. प्लस यावर्षी म्हणजे 2024मध्ये त्यांनी ऑलरेडी नोटीस दिलेली आहे महावितरणच्या साईटवर. म्हणजे महावितरणमध्ये साधारण ITI इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी आणि COE या ट्रेडसाठी 5300 प्लस वॅकन्सी आहे. फ्रेशरसाठी मी हे का म्हणतो आहे, कारण की ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही. तुम्ही जस्ट ITI पासआउट असाल, ITI इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा COEमध्ये, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुमचं ॲप्रेंटिस असेल तर तुम्हाला 10% रिझर्वेशन किंवा जास्तीचे मार्क्स मिळतील. आणि प्लस तुम्ही आउटसोर्स केलं असेल महावितरणमध्ये तरी तुम्हाला तिथे रिझर्वेशन किंवा जास्त मार्क्स मिळतात. ठीक आहे. तर अतिशय उत्तम संधी ITI विद्यार्थ्यांसाठी इथे आलेली आहे मित्रांनो. यावर्षी महावितरणमध्ये जी वॅकन्सी आपल्याला एक्सपेक्टेड होती ती स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड वॅकन्सी ऑलरेडी यांनी नोटीस दिलेली आहे महावितरणनी. ऑफिशियल साईटवर आता पुढल्या काही दिवसामध्ये येईल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गैरसमज होतो आहे की एका न्यूजपेपरमध्ये त्यांनी बघितलं आहे की ऑलरेडी ॲड आली आहे वगैरे, असं जाहिरात त्यांनी टाकलेली आहे. परंतु जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जाहिरात ही कुठल्याही दिवशी ऑफिशियल साईट म्हणजे mahadiscom.in किंवा mahatransco.in किंवा जे काही आपल्या साईट्स असतात त्यावर जी नोटीस येते किंवा त्यावर जी काही रिक्रुटमेंट येते किंवा जाहिरात येते तीच ऑफिशियल समजण्यात येते. बाकी न्यूजपेपर वगैरे किंवा आणखी कुठल्या साईटवर एखाद्या बघितली असेल तुम्ही, अफवा असतात त्यामुळे त्यावर लक्ष देऊ नये. आणि आपण आपल्या चॅनलवर म्हणजे यूट्यूब चॅनलवर आणि प्लस आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर आपण वरच्यावर जे ऑथेंटिक अपडेट्स आहेत ते आपण टाकतच राहतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. महापरीक्षेची एक्झाम फेब्रुवारी एंडमध्ये एक्सपेक्टेड आहे. थोडंफार इथे डेटबद्दल अजून कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. 27 फेब्रुवारी ही डेट थोडंफार इथे न्यूजमध्ये आहे, परंतु अजूनपर्यंत ते डेटवर ते कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. आपण सुद्धा माहिती घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तरी त्या डायरेक्शनने किंवा ते टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास करू शकता, अभ्यासचं प्लॅनिंग करू शकता. महापरीक्षेमध्ये तरी सध्या तुम्ही रिवाईज करणे आणि जास्तीत जास्त MCQ सॉल्व करणे किंवा MCQवर थोडंसं जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. आणि घाबरून जायची कुठलीच गरज नाही आहे, कारण प्रत्येकाची कंडिशन ही सारखीच असते अभ्यासाची. थोडंफार कमी जास्त अभ्यास प्रत्येकाचा असतो. त्याच्यामुळं असं नाही की आपला आता अभ्यास झाला नाही झाला. अभ्यास करूनही आपल्याला असं वाटत असतं की आपला अभ्यास झाला की नाही झाला, परंतु त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. रिझल्ट हा पुढे पॉझिटिव्ह येणारच आहे जर तुम्ही परिश्रम चांगले केले तर. ठीक आहे. तर मित्रांनो, महावितरणमध्ये जे काही विद्यार्थी आता प्रिपरेशन करत आहे, महावितरणचे मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असतात, त्यांचे क्वेरीज असतात, त्यांचे प्रश्न असतात. तर महावितरणसाठी अजून सफिशियंट वेळ आहे मित्रांनो. अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही आहे. जाहिरात आल्यानंतर साधारण 20 दिवस फॉर्म सबमिशनला मिळतात. त्याच्यानंतर तुमची 1.5 ते 2 महिन्यानंतर एक्झाम होते. म्हणजे सध्या जर जाहिरात आली फेब्रुवारीच्या स्टार्टला वगैरे तर ती फेब्रुवारीच्या एंडपर्यंत फॉर्म सबमिशन चालेल. एप्रिलच्या आधी ती एक्झाम होणार नाही. त्याच्यामुळे कमीत कमी तुमच्याकडे 2 ते 2.5 महिने शिल्लक आहे. चांगला अभ्यास करा. चांगलं इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी आहे, COEचे विद्यार्थी आहे. इलेक्ट्रिशियनसाठी महापरीक्षेची संधी ऑलरेडी आलेली आहे, परंतु वायरमनसाठी ही अतिशय चांगली संधी आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यासाला लागा मित्रांनो. स्पेशली वायरमनचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा अभ्यास आता नसेल एवढा, तर त्यांनी चांगल्या अभ्यासामध्ये राहा. मला बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट असतात की सर सेल्फ स्टडी होऊ शकते किंवा सेल्फ स्टडी करून आपण पास होऊ शकतो का? तर डेफिनेटली होऊ शकतो. माझ्याकडे असे विद्यार्थी खूप आहेत की जे सेल्फ स्टडी करूनच पास झालेले आहे. महावितरणमध्ये ही जी भरती आहे ही न भूतो न भविष्यती अशी भरती आहे, कारण की आता एक्झाम वाईज आहे. बघा, आपण मागच्या जी 2019ची भरती आहे त्याचे काही कट ऑफ्स असतील, त्याचे काही लिस्ट असतात, त्याचे अपडेट्स आपण आधी 2 वर्ष आधीसुद्धा दिलेले आहे. त्यावेळेस एक्झाम नव्हती. त्यावेळेस हे कुठलेच चॅनल तुम्हाला यूट्यूबवर दिसायचे नाही. आपलं चॅनल आपलं जी माहिती आहे ती मागच्या 2-2.5 वर्षापासून विद्युत सहायकवर चाललेली आहे. इव्हन आपले विद्युत सहायकचे विद्यार्थी आपल्याकडे खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आपण तेव्हा पण माहिती द्यायचो, जेव्हा कोर्स नव्हता, जेव्हा एक्झाम नव्हती, तेव्हा पण आपण माहिती द्यायचो आणि आता पण आपण माहिती देतो आहे आणि पुढेसुद्धा देणार आहे महावितरणबद्दल, विद्युत सहायकबद्दल. ठीक. मला एकच करायचं आहे, तुमच्याकडे फक्त जे मी बुकलिस्ट सांगितलेले आहेत, आपले बुक्सचे सुद्धा व्हिडिओ आहेत. त्या बुक्समध्ये तुम्हाला काही विद्यार्थ्यांकडे बुकसुद्धा सध्या नाही आहे. आता कालच मी 1-2 विद्यार्थ्यांशी बोललो तर त्यांच्याकडे फक्त सुबोध विद्युतशास्त्र आहे. सुबोध विद्युतशास्त्रावर फक्त एका बुकवर काहीच होणार नाही मित्रांनो. ते थेअरीचं बुक आहे, परंतु ऑब्जेक्टिव्हची बुक तुमच्याकडे पाहिजे. मी तुम्हाला त्यासाठी ऑलरेडी बुकची लिस्ट सांगितलेली आहे. तुम्ही बघू शकता, आपले प्रिव्हियस व्हिडिओ किंवा आधीचे व्हिडिओ बघू शकता.
तर त्यामध्ये अजूनही तयारी होते मित्रांनो, 2 ते 2.5 महिन्यामध्ये तयारी होते. बरेचसे विद्यार्थी असे आहे की जे कोर्सेस लावू शकत नाही किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन नाही आहे, त्यांना फीज वगैरे परवडत नाही वगैरे असे विद्यार्थी आहे. तर मला फक्त एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्यांनी कोर्स लावला असेल, कुठेही लावला असेल, त्यांनीसुद्धा कमेंट करा की सर आम्ही कोर्स लावलेला आहे आणि आमचा अभ्यास सुरू आहे. किंवा ज्यांना पॉसिबल नसेल फीज वगैरे पेड करणं कुठे, किंवा ज्यांना खूप इच्छा असेल की आपल्याला इथे जॉबला लागायचं आहे किंवा करायचं आहे, काही आपली परिस्थिती वाईट आहे, तुमची काही विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नसते, त्यामध्ये महावितरणमध्ये आधी तुम्ही बुक लिस्ट तुमच्याकडे तयार ठेवा, म्हणजे बुक्स तुमच्याकडे तयार ठेवा. तुमची तयारी असणं आवश्यक आहे. त्यासाठी पेपर कसा निघेल किंवा काय लेवल राहील यावेळेस हे कोणालाच काहीच माहिती नाही आहे, कारण की याच्या आधी 4-5 वर्षापासून ITIचा पेपर झालेला नाही आहे. ठीक आहे, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचे मध्ये होत राहतात, DRD वगैरे झालेलं होतं मागे, परंतु आता सध्या 5-6 वर्षापासून MSCBच्या तरी वॅकन्सी कुठल्याच ITIच्या नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेच काही एक्सपेक्ट आपण करू शकत नाही की असा पेपर येईल तसा पेपर येईल. ठीक आहे, तर तो एक्झाम पॅटर्न आणि बाकीच्या गोष्टी आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. सिलेबससुद्धा आपले व्हिडिओ सिलेबसचे आहे. महावितरण आणि महापारेषण सेमच आहे, सेम सिलेबस, सेम एक्झाम पॅटर्न, सगळं सेम आहे, कुठेच काहीच डिफरन्स नाही आहे. ठीक, कुठल्याच निगेटिव्ह गोष्टीवर विश्वास ठेवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजूनपर्यंत ॲड आलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये अजूनही तुम्ही जर स्ट्रॉंगली तयारी केली तर तुमची तयारी होऊ शकते. तुमचं फक्त ITI जरी झालेलं असेल, ॲप्रेंटिस नसेल, आउटसोर्सिंग नसेल, कुठलाच अनुभव नसेल, तरी तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे सेल्फ स्टडी करूनच, अभ्यास करूनच करतात. कोर्स लावलाच पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जर लावू शकत असाल तर लावा, काही हरकत नाही, कुठेही लावा. कुठले बुक्स रेफर केले पाहिजे किंवा तुम्हाला म्हणजे कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, कुठले मेन टॉपिक्स आहे, कोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न येतात, ते सगळं गायडन्स पुढे साधारण 2 महिने आपल्याकडून एक्झामपर्यंत राहणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपला टेस्ट सिरीजसुद्धा आपण ऑलरेडी टाकलेला आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल या नावाने. इंजिनियर अमोल ॲप हे आपलं स्वतःचं ॲप आहे. त्याच्यावर जी आपली टेस्ट सिरीज आहे महाट्रान्सको महावितरण विद्युत सहाय्यकची, ती आपली टेस्ट सिरीज आहे. मी स्वतः डिझाईन केलेली आहे. अतिशय महत्त्वाचे उत्कृष्ट क्वालिटीचे आपण टेस्ट सिरीज तिथे टाकलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही ते परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स असतं तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि टेस्ट सिरीज तुम्हाला वाटेल तर तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, महावितरणची अपॉर्च्युनिटी अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, याला मिस करू नका. रात्रंदिवस एक करा, अतिशय चांगला अभ्यास करा. मेन म्हणजे तुमचा माइंडसेट चांगला ठेवा. माइंडसेट चांगला असणं आवश्यक आहे, पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. सगळ्या गोष्टी होतात. 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही एक्झाम आरामात क्रॅक करू शकता. फक्त तुम्हाला तुमचा माइंडसेट चांगला पाहिजे, कुठल्याच अफवा म्हणजे सगळ्या निगेटिव्हिटीपासून तुम्ही दूर पाहिजे आणि व्यवस्थित आपलं स्वतःचं एक प्लॅनिंग करा, डेली प्लॅनिंग करा आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्या, जास्तीत जास्त वेळ तुमच्या प्रिपेरेशनला द्या, तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. त्याच्यामध्ये मी बुक लिस्टसुद्धा दिलेली आहे. ते बुक्स तुमच्याकडे ठेवा, तुमचा अभ्यास सुरू ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला MCQ आहे किंवा व्हिडिओ लेक्चर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. भरपूर व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. खूप मागच्या 2-3 वर्षापासून आपण प्रयत्न करतो आहे की ITIच्या विद्यार्थी मित्र तयार राहिले पाहिजे आणि त्यांचं प्रिपेरेशन त्यांचं सुरू राहिलं पाहिजे आणि सेल्फ स्टडी बेस्ट आहे मित्रांनो. माझ्याकडे असे भरपूर एक्झाम्पल आहे की जे विद्यार्थी म्हणजे इंजिनिअरिंगचे सुद्धा, AEचे सुद्धा विद्यार्थी आहे की ज्यांनी सेल्फ स्टडी केलेली आहे आणि आता ते सिलेक्शन लिस्टमध्ये आहे, ते जॉईनसुद्धा झालेले आहेत महापारेषणमध्ये. असे बरेचसे विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी मनात ठेवू नका. एखादा मित्र म्हणतो की नाही इथे क्लासेस लावाच लागतो, नाही तर त्याशिवाय सिलेक्शन होत नाही, आपण तसंच करतो. तर त्या दिवसाचं प्लॅनिंग करा, त्यानुसार अभ्यास करा. साधारण 7 ते 8 तास कमीत कमी तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे, टेक्निकल प्लस नॉन टेक दोन्हीचा. ठीक आहे, नॉन टेकमध्ये प्रॅक्टिस आणि टेक्निकलमध्ये रिवाईज करा. एकदा तुम्ही पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करा, त्याचं रिवाईज करा. 4 ते 5 वेळा कमीत कमी रिवाईज करणं झालं पाहिजे आणि डिफरंट प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे MCQज ऑब्जेक्टिव्ह जास्तीत जास्त हँडल करा. जास्तीत जास्त MCQचे बुक जे आहे ते जास्तीत जास्त तुम्ही रेफर करणे आवश्यक आहे. थेरी बुक फक्त सोबत विद्युतशास्त्र रेफर केलं तरी चालेल, इतर कुठलंच रेफर करू नका. सोबत विद्युतशास्त्र रेफर करा. ऑब्जेक्टिव्हचे जे आहे ते जास्तीत जास्त रेफर करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही कुठले टेस्ट द्यायचे असेल ते टेस्ट द्या. ठीक, तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला एक गाईडलाईन किंवा डायरेक्शन द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. पुढे भरपूर काही माहिती महावितरण विद्युत सहाय्यकबद्दल तुम्हाला येणारच आहे आणि महापारेषण विद्युत सहाय्यकची एक्झाम फेब्रुवारी एंडपर्यंत अपेक्षित आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.